गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेत उपस्थिती भत्त्यात अपहार। गोरेगाव तालुक्यातल्या पिंडकेपार गावातील धक्कादायक प्रकार। मुख्याध्यापकाचं बिंग फुटल्यानंतर शिक्षण विभागाकडून होणार कारवाई। गोंदियातल्या गोरेगाव तालुक्याच्या पिंडकेपार गावात जिल्हा परिषदेअंतर्गत शाळा असून या ठिकाणी 200च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात। पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थिनींना 1 रुपयाप्रमाणे दररोज उपस्थिती भत्ता मिळतो। पण 2014 ते 16 दरम्यान मुलींना हा उपस्थिती भत्ता मिळालेलाच नसल्याचं उघड झालंय। पण हा भत्ता घेतल्याचं शाळेतल्या रजिस्टरमध्ये उल्लेख आहे। एकदा शाळेत आलो, हेडमास्टरला विचारला का बा पैसे आले का, ते त्यांना ते म्हणतात का पैसे आलेच नाही आहे, ते स्कीमच बंद झाली आहे। त्याने मला असं सरळ सांगितलं, ह्या वर्षाचा भत्ता मुलांना मिळाला नाही, परंतु त्यांची खोटी साईन मारून त्यांनी पैसा काढून खर्च केला त्यांनी असं। आणि असे 2-3 असे आहेत म्हणजे विद्यार्थ्याचे वडील की त्यांनी ते आले शाळेत आणि म्हणाले की माझी एक खोटी साईन आहे आणि मी पैसे उचलले नाही, तरी पण असे त्यांची तक्रार आहे त्यांची। उपस्थिती भत्त्यासंदर्भात अनेकदा पालकांनी तत्कालीन मुख्याध्यापक M.H. मौजे यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी ही योजनाच बंद झाल्याचं उत्तर दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। अपहार झाल्याचं उघड झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीनं तत्कालीन मुख्याध्यापकांना भत्त्याचे पैसे परत करण्याचा सल्ला दिला, पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। सर, मी वाटप त्वरित करणार, मी सरांना सांगितलेले आहेत। जुने जे होते सर ते झालेले आहेत, पण हे नवीनपैकी जे आहेत, आता गावकरी जे बोलला तुमच्याकडे ते त्यांनी जे बोलले असतील, पण मी स्वतः ॲक्च्युअल त्या ठिकाणी केलेलं आहे, ते ॲक्च्युअल केलेलं आहे। बाकी फक्त हेच आहेत सर, आणि ते त्वरित होणार सर। शनिवारला पालक आले, त्यानं म्हटलं की बाई तुमच्या शाळेमधून उपस्थिती भत्ता आम्हाला मिळालेला नाही आहे। तर मग त्याच्यावर तर आमची मीटिंग सुरूच होती, सभा, हे धानगुणीजी पण होते, उपाध्यक्ष वगैरे, म्हणजे 4-5 लोक होते। तेव्हाही म्हटलं चला बाबा आता देऊन टाका, सर देतील उपस्थिती भत्ता। तर दोषी तत्कालीन मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाकडून कारवाई होणार असल्याचे संकेत मिळतात। हे जे काही राहिलेलं आहे ते त्वरित वाटप करतो आणि तसा अहवाल सादर करतो। आता तो अहवाल अजून आम्हाला सादर करण्यात आला नाही, त्यानंतर आम्ही त्याची पूर्ण शहानिशा करून त्याच्यावर जरी कारवाई प्रस्तावित होईल ते सुद्धा करू आणि मुलांचा उपस्थिती भत्ता पूर्ण बरोबर त्या ठिकाणी म्हणजे वाटप करण्यात येईल। आज शिक्षण विभाग ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करते, पण त्या योजनांचा लाभ विद्यार्थिनींना खरंच मिळतो का, तसंच दोषी मुख्याध्यापकांवर प्रशासन कारवाई करतं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोंदियाहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।